ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ज्यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता वंदो रंग भूमिका कीर्तने उभी होते त्या लोका टाळ मृदंग श्रुती देखा त्या माझे नमन दंडवत देवादिदेवा जगत्रय देवादिदेवा जगत्रय देवादिदेवा जगत्रय देवा जगत्रय परेश केशवा विनंती माझी केशवा विनंती माझी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणना वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णी गुणना वाणी तुझे वर्णी गुणना ऐसे देई प्रेम काही कळा देई प्रेम काही कळा देई प्रेम काही कळा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अविरू दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाची रंगने रांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणातळी। आज आपल्या या आवरगाव गावी प्रातिवार्षिक स्वरूपामध्ये संपन्न होत असणार आपलं हे पारमार्थिक अनुष्ठान याही वर्षी अतिशय श्रद्धायुक्त अंतकरणाने आपल्या सर्वांच्या सहभागातून तिकडून येणारा आवाज जरा कमी कर, इथला आवाज वाढव म्हणजे एकमेकाला शब्द आदळायचे नाहीत। स्त्री पुरुष माता मावल्या आबालवृद्ध सर्वांच्या सहकार्यातून दानसूर दाते अन्नदाते गावातील सर्व भजनी मंडळी या सर्वांच्याच योगदानातून आपलं हे पारमार्थिक अनुष्ठान संपन्नतेकडे वाटचाल करत आहे। परमात्म्याने दिलेलं जीवन आणि त्या जीवनाच्या द्वारे करावी लागणारी साधना, त्या साधनेचं नाव आहे परमार्थ। आणि त्या परमार्थातली वृत्ती अखंड टिकून राहत आपलं जीवन धन्यतेकडे वाटचाल करावी असं वाटत असेल तर संत विचार श्रवण करावे लागतात। आणि ते संत विचार श्रवण करायला मिळावेत म्हणून आपल्याला कीर्तन परंपरा सांभाळायची असतात। सप्ताह कशा करता, कीर्तन कशा करता, हे काही काम नाही म्हणून निर्माण केलेलं काम नाही। कीर्तन ही टाइमपास करण्याकरता नाहीत, कीर्तन धिंगाणा करण्याकरता नाहीत, कीर्तन काही विनाकारण आमच्या पूर्वजांनी ही जपलेली परंपरा नाही। अंतकरणाची वृत्ती सात्विक बन, सात्विक वृत्तीच्या द्वारे सदाचार घड, सदाचाराच्या द्वारे जीवनाला सद्गती प्राप्त करत जीवनाची समाधानता साधता यावी म्हणून आपल्याला कीर्तन श्रवण करायची असतात। ज्ञानोबराय तुकोबरायांचे विचार समाज मनापर्यंत पोहोचणं अत्यावश्यक आहे, कारण तुकोबरायांच्या ज्ञानोबरायांच्या विचाराशिवाय समाजामधली शांतता अबाधित राहू शकत नाही। तुकोबरायांच्या विचाराशिवाय क्रांती होऊ शकत नाही, म्हणून ते विचार तरुणांच्या मनापर्यंत पोहोचणं अत्यावश्यक असल्यामुळे आपल्याला कीर्तन परंपरा सांभाळाव्या लागतात। कारण भारतातला तरुण समाज ज्या वेळेला संतांच्या विचाराप्रमाणे कर्म करतो त्यावेळेला त्या तरुणांची ती कर्म आदर्श कर्म असतात। म्हणून आपलं जीवन आदर्श बनावं असं वाटत असेल, आपलं जीवन दर्शनीय बनावं असं वाटत असेल तर संत विचाराचा विचार करावाच लागतो। संतांच्या विचाराशिवाय हे जीवन शांत बनू शकत नाही आणि म्हणून आपल्याला या कीर्तन परंपरा सांभाळाव्या लागतात। आणि आपण सांभाळत आहात। गावातील सर्वच मंडळी अतिशय श्रद्धेनं सहभागी आहेत। आणि मग सरपंच अमोलरावने आपल्या हातात सूत्र घेतल्यापासून खूपसा बदल या ठिकाणी सर्वच बाबतीनं झालेला आहे। गाव हिरवेगार झालंय, गावामध्ये रस्ते व्यवस्थित आहेत, त्याबरोबर सप्ताहामध्ये त्याच्या असणार आपल्याला तिथंही उल्हास आहे। ही सगळी तरुण मुलं सकाळी दिंडी निघाली की किती वाजले काय त्याचा मेळ लागत नाही, चलतात आनंद घेत राहतात। आणि मग मला माहीत झाल्यापासून मी ठरवलं, म्हणलं यांचा आनंद घ्यायचा तवर घेऊ द्यायचा, कंटाळले की मला सांगा मग कीर्तन सुरू, त्याची काही अडचण नाही। मी अंकुशरावनी सकाळीच मीच फोन केलाय आज सकाळी। रात्री माझं कीर्तन जालना जिल्ह्यात मंठ्याच्या तिकडे जवळ होतं, आलो 2:30-3 वाजता, सकाळी उठलो एकदाच नेहमीप्रमाणे 7 वाजता। मग मी फोन लावला अंकुशरावला म्हणलं
उगा मोकळ्या म्हणणं चालू द्या, फक्त अगोदर माझं याची व्यवस्था करून ठेवा आणि मग निवांत चालू द्या म्हणलं, आता काही अडचण नाही. पण सगळी मुलं आनंद घेतात, चांगलं आहे ना. समाज ही एकत्रित करण्याकरता ही सामूहिक साधना कशा करता नका साहेब, ही सर्व एकत्रित आले पाहिजेत. ह्या हेतूचा आहे वारकरी संप्रदायाची क्रांती. काय तुकोबरांनी क्रांती केली? तुकोबरांनी क्रांती हीच केली आहे. ज्ञानोबराय, तुकोबराय, सावता बाबा, गोरोबा काका या संतांनी सामाजिक क्रांती काय केली असेल तर सामाजिक ऐक्य निर्माण करण्याकरता आपलं जीवन या ठिकाणी साधनारत केलेलं आहे. काला काय आहे? काला म्हणजे दही लह्या कालवून खाणं एवढंच काला नाही. काल्याचा विचार करत असताना काला ही अवस्था आहे, काला ही साधना आहे, काला ही स्थिती आहे, काला ही अनुभूती आहे. ह्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून याचा विचार आणखी स्वतंत्र आहे. पण 750 वर्षापूर्वी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये नका लावू त्याला, पंढरपूरच्या वाळवंटामध्ये चोखोबराय, सावता बाबा, गोरोबा काका, ज्ञानोबराय, नामदेवराय या सर्वांनी एकत्रित येत आनंदाचा केलेला कल्लोळ आणि जगाच्या समोर मांडलेलं एकतेची ती आनंदाची अनुभूती हा काला अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणून सामाजिक ऐक्य हा पहिला संतांच्या विचाराची भूमिका आहे. संतांनी ते कार्य केलंय. आणि मग या निमित्तानं सगळे ग्रामस्थ मंडळी एकत्रित येतात, आनंदानं नाचतात, एकत्र येऊन बसतात. तसे आता माणसाजवळ माणसं येणं फार कठीण झालेलं आहे. थोडस अवघड आहे. माणूस म्हणतात जग मुठीत आलं. अरे जग मुठीत आलं पण माणूस लांब गेलाय ना. फोन लावला की आता फार अमेरिकेतला माणूस एका सेकंदात कानात बोलतो. एवढं जग मुठीत आलं पण लांब किती गेले माहिती का? माणसापासून माणूस किती लांब गेलाय. शेजारच्या खोलीतल्या माणसाला बोलवायला फोन लावून बोलवावं लागतं, एवढा लांब गेलाय. आणि म्हणून सामाजिक ऐक्याचे कार्यक्रम हे सामूहिक उत्सवाची परंपरा ही आमच्या पूर्वजांनी, आमच्या साधू संतांनी या हेतूनच निर्माण केलेली आहे की या निमित्तानं समाज एकत्रित आला पाहिजे. म्हणून गावातील सर्वच मंडळी याच्यात सहभागी आहेत. जुने सगळे भजनी मंडळी, काही राहिले नाहीत, काही गेले, मृदंगाचार्य बी गेले यावर्षी. पण जे आहेत ते या तरुणांच्या मागे उभं राहतात. आणि तरुण मुलं सगळीच अतिशय श्रद्धेनं असणारे झटतात, त्याबद्दल काही शंका नाही. आणि त्यांना आपल्या सर्व ग्रामस्थांची असणारी अतिशय साथ असते. अशीच साथ आपण दिली तरच कार्य करायला माणसाला पुढे असणारा उल्हास येतो, नाहीतर मग पटकीची साथ येते. मात्र सगळ्याची साथ आहे. त्यामुळं हा महोत्सवाबरोबरच गावही तेवढ्याच असणार आनंदामध्ये आपलं राहत आहे. त्यामुळं संपूर्ण ग्रामस्थांना धन्यवाद देतो. या निमित्तानं कार्यक्रमाकरता आपण आमंत्रित केलेले मृदंगाचार्य ऋषी महाराज, पुन्हा गायनाचार्य भक्तराज महाराज, दुसरे आमचे गायनाचार्य दत्ता महाराज, माझे वराल्य हर्षद महाराज आणि सर्व हे तरुण भजनी मंडळी आमंत्रित आपण केलेली आहे. आमचे लहान लहान मुलं विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला टाळकऱ्याच्या रूपाने उपस्थित आहेत. पण माझी विनंती एक आपल्या सर्वांना अशी राहील, हे मुलं आमंत्रित करा, यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. पण गावातले 10-15 तरी टाळकरी उभे राहिले पाहिजे. गावातले टाळकरी उभे नाही राहिले तर भविष्य काळ फार अंधारात आहे. बाहेरून आणल्याबद्दल माझं म्हणणं, संस्थेबद्दल माझं म्हणणं विरोधातलं नाही. ठीक आहे, ती लेकरं शिकतायत, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. पण बाहेरची सगळे आणून जर गावातली नुसती बघत राहिली तर त्याच्यात आनंद नाही. गावातले 15-20 तरी टाळकरी मस्त पांढरे कपडे घालून, चुकू द्या, टाळ चुकला तर चुकला, थोडा चुकन, एकदा चुकन, दोनदा चुकन, चारदा चुकन, पण येईलच ना. कोणतरी काहीच्या पोटात थोडं शिकून येतंय. पण आपल्याला हे परंपरा जिवंत ठेवायचे असतील, तुकोबराय ज्ञानोबरायांचे विचार जिवंत ठेवायचे असतील तर गावातले 15-20 टाळकरी तयार झाले पाहिजेत. आणि गावातले टाळकरी असे भरगच्च उभे राहिले का नाही, मग म्हणायचं आपल्या सप्त्याला फळ लागलं. सप्त्याचं फळ ते आहे. गावातले भजने तयार झाले पाहिजेत, सात्विक मुलं तयार झाली पाहिजेत, निर्व्यसनी समाज तयार झाला पाहिजे, गावातले भेद संपले पाहिजेत, समाजातली एकता निर्माण झाली पाहिजे, गाव आनंदात राहिलं पाहिजे. ही सप्ताची फळं आहेत. याच्याकरता सप्ताह आपल्याला करायचा असतो. आणि म्हणून आपण आता
पुढच्या वर्षी याचा विचार करायचा आहे आणि 10-15 मुलांनी टाळ. जसं आमच्या सरपंचाची धमक अशी, ती उभा राहिलं की सगळं उभं राहते, मला माहिती आहे. आता पुढच्या वेळेला सरपंचाला टाळ घेऊन उभा करतो. आता एवढ्या बार मला जरा उशीर झाला. हे मस्त त्या पांढरे कपडे घालून मग 10-12 पोरं उभे राहतात. टाळकरी 10-15 टाळकरी गावातले उभे राहिले. मग मात्र नकारे साहेब आपला कार्यक्रम सक्सेस झाला. विठाला 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 काय आहे जीवनामध्ये विकास महत्वाचा आहे. आणि त्या विकास हा कशा करता असला पाहिजे, तर समाधाना करता असला पाहिजे. गाव घ्या, तालुका घ्या, देश घ्या, स्वतःचं कुटुंब घ्या आणि त्याच्या पुढचे जे वाक्य लक्षात घेऊन ऐका. अध्यात्माचाही विचार घ्या. प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास झाला तर उपयोग आहे, नाही तर उपयोग नाही. आता काही काही गाव आपण बघतो, पिढ्या गेल्या तरी तसलेच रस्ते, चिखलातच चालायलीत, विकास नाही ना. मग तिथं थांबू वाटत नाही, प्रसन्नता वाढत नाही. हळूहळू हळू का होईना पण विकासाकडे माणसाची वृत्ती राहिली पाहिजे. मग दोन्ही गोष्टी आहेत, परमार्थाकडे या, व्यवहाराकडे या. व्यवहारातही विकासाशिवाय समाधान नाही आणि परमार्थातही विकासाशिवाय समाधान नाही. परमार्थातही विकास झाला पाहिजे ना. मग परमार्थातला विकास कशात आहे? परमार्थातला विकास याच्यामध्ये आहे हळूहळू अंतःकरणाची वृत्ती परमात्मा चिंतनाकडे रमली पाहिजे. हळूहळू अंतःकरणामध्ये परमात्मा प्रेम निर्माण झालं पाहिजे. हळूहळू अंतःकरण असणारं अनेक विकारापासून निवृत्त होत समाधानावस्थेकडे गेलं पाहिजे. हळूहळू आपल्या मनाला भजनामध्ये नाचावं वाटलं पाहिजे, भजनामध्ये टाळ घेऊन भजन करावं वाटलं पाहिजे, हळूहळू पंढरपूरकडे जावं वाटलं पाहिजे. अशी जशी वृत्ती वाढत वाढत जाईल हा परमार्थातला विकास आहे. हा परमार्थातला विकास आहे. आणि मग हळू असं वाढत 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 जायचं कुठपर्यंत? कळसापर्यंत. एकदा कळस झाला की जीवन संपलं, पुन्हा काही नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी हे आपल्याला दाखवून दिलंय. तुकोबारायांचं जीवन हे साधना सिद्ध जीवन आहे. तुकोबाराय मृत्यू लोकामध्ये आले. सगळ्या गोष्टी तुकोबारायांनी बालपणातल्या खेळापासून, संसारापासून, दुकानाच्या धंद्यापासून, व्यापारापासून हळूहळू हळूहळू हळू परमार्थाचा विकास करत 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 जगद्गुरु तुकोबारायांनी त्या विकासाचा कळस गाठला. म्हणून वारकरी संप्रदायाचे ते कळस बनलेले, हे लक्षात घ्या. आणि एकदा का जीवनाचा कळस झाला की पुन्हा भजन करा म्हणायची गरज पडत नाही, भजन होत असतं. पुन्हा करा म्हणायची गरज नाही. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून पावलं आपले पडणं आवश्यक असतं. कारण जगद्गुरु तुकोबारायांनी सर्वात मोठी जर क्रांती कुठली केली असेल तर एक फार मोठं वाक्य आहे. सामान्य वाटेल पण वाक्य फार मोठं आहे. तुकोबारायांनी एक क्रांती केली की तुकोबारायांनी दुःखावर विजय मिळवलेला आहे. दुःखावर विजय मिळवणं, सगळं जे काही चाललंय जगात ते 2 अक्षराच्या भोवतीच आहे, फक्त सुख नावाच्या. दुसऱ्या कशाच्या भोवती नाही. कुठून बी फिरून आलं तरी तिथंच आहे. जे बी काही करतो ते त्याच्यासाठीच आहे. सुख नावाचा जो शब्द आहे तो 2 अक्षराचा शब्द आहे. आणि त्या सुख नावाच्या शब्दाभोवती हे सगळं जगत फिरत आहे. सगळं जगत, सगळी कर्म त्याच्यासाठी आहेत. माणसाची धडपड त्याच्यासाठी. पैसा, घर, बंगला, नोकरी, काय जे राजकारण, समाजकारण, कुठलं जे कारण असेल ते कारण असेल, हे सगळंच्या सगळं याच अक्षराभोवती फिरत आहे. याच अक्षराभोवती फिरत आहे. आणि म्हणून सुखाची अनुभूती ज्या स्थितीला गेल्यावर प्राप्त होते त्या स्थितीचं नावच आहे काला. विठाला 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 काला म्हणजे काय? ब्रह्मरूप सुखरूप ब्रह्मतत्वाशी ऐक्य निर्माण करणं, ब्रह्माचं आपला भेद निवृत्त करणं म्हणजे काला. जीवतत्व आणि परब्रह्म तत्व यांचं मिलन होणं, यांचं ऐक्य होणं, एकता प्रस्थापित करणं म्हणजेच काला. दुसरा काला नाही.
भेद काला झाला की भेद राहत नाही, भेदाची निवृत्ती होते आणि अभेदाची सिद्धी होते. म्हणजेच सुखरूपाशी ऐक्य होतं, जीवदशेची समाप्ती होते आणि सुखाची अनुभूती प्राप्त होते. त्या सुखाच्या स्थितीच नाव आहे, त्या अवस्थेच नाव आहे काला. विठ्ठल 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 आणि मग आमचे जे प्रयत्न आहेत ते दुःखासाठी नाही, सुखासाठीच आहेत. कोणतरी म्हणतं का, हे हनुमंतराय सप्त्यात मी पंगत घालतो, माझ्या अंगाला खरूज होऊ दे. खरूजसाठी नाही कोणी करत. आपल्या जीवनातलं दुःख गेलं पाहिजे, आनंद प्राप्त झाला पाहिजे, याच्याकरताच प्रयत्न चाललेत. आणि त्याच्याकरता प्रयत्न करणं हे बी चुकीचं नाही, केले पाहिजे. आणि त्या प्रयत्नाची जी अंतिम स्थिती आहे, त्या साधनेचं जे अंतिम साध्य आहे, दुःख निवृत्ती आणि आनंदाची अनुभूती, ती जी अवस्था जिथं प्राप्त होते त्याच अवस्थेचं नाव आहे काला. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून हा नामदेवरायाचा अभंग मी या निमित्तानं चिंतन करता घेतलेला आहे. नामदेवराय हे भगवान परमात्म्याचे प्रेम भांडारी आहेत. नामदेवराय एवढं प्रेम देवाचं दुसऱ्या कोणाला मिळालं नाही. नामदेवरायांनी ते प्रेम प्राप्त करून घेतलंय. प्रेम मिळवण्याकरता अधिकार असावा लागतो. माणसं कुणावरही प्रेम करत नाहीत. आणि त्यातल्या त्यात प्रेम करायला देव जरा चिंगट आहे. बाकी काही बी देईल, रिद्धी देईल, सिद्धी देईल, मोक्ष देईल, प्रेम लवकर देत नाही. भगवान परमात्म्याचं सगळ्यात जास्त प्रेम जर कुणाला प्राप्त झालं असेल तर ते फक्त नामदेवाला मिळालं. तसं तर सगळ्या संतांवर देवाचं प्रेम आहे, याच्यात काही शंका नाही. सगळी संत देवाचीच आहेत, सगळ्यावरच प्रेम आहे. पण त्यातल्या त्यात थोडं अधिक प्रेम हे नामदेवावर आहे. का? एखाद्या आईला जशी 4-5 मुलं असली, 5 मुलं तिचीच आहेत, पण 5 जरी तिला लेकरं असली तरी त्या आईचं सुद्धा एखाद्यावर प्रेम जरा थोडं जास्त असतं. त्याला लोण्याचा गोळा थोडा अधिक. धाकुट्याच्या मुखी घास घाली माता, घास घाली माता, धाकुट्याच्या मुखी घास घाली माता, राकुटाच्या मुखे घास घाली माता, वरी करी सत्ता शहानिया, वरी करी सत्ता शहानिया. वरी नरी सत्ता शहानिया, वरी नरी सत्ता शहानिया. धाकुट्याच्या मुखी घास घाली माता, धाकुट्याच्या मुखी घास घाली माता, दाकुट्याच्या मुखी घास घाली माता, दाकुट्याच्या मुखी घास घाली माता. वरी करी सत्ता शहानिया, वरी करी सत्ता शहानिया. वरी करी कथा शहानिया, वरी करी कथा शहानिया. धाकोटाच्या मुखी घास घाली माता. आईचं लेकर आईचीच आहेत सगळी, पण जरा थोडं अधिक असतच. तसं सगळी संत जरी देवाची असली, देवाचीच लेकर आहेत, पण जरा नामदेवरायावर थोडस अधिक प्रमाणाचं प्रेम हे देवानं केलेलं आहे. नामदेवरायावर खूप प्रेम भगवान परमात्म्याचं होतं. त्याचं कारण होतं नामदेवराय एकनिष्ठ होते. बघा, तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. लहान लेकर आहेत का नाही? लहान लेकर, एखादं लेकरू काय असतं, एखादं लेकरू थोडं जरा धट असतं, गोड असतं पण धट असतं. ते लेकरू काय करतं, कुणी घेतलं तर त्याच्याकडे जातं ते हसत.
मग त्याला कुणी बी घेतात, काकाला इकडून तिकडून फिरून आणते, चॉकलेट गोळ्या आणून पुन्हा आई पैसे देतात. पुन्हा दुसरं कुणी आलं मग ती आई म्हणते आमच्या बाळाला काही ओळख लागत नाही, पाळख लागत नाही, जातोय कोणाकडे बी. मग ती जातोय कोणाकडे बी. पण एखादं लेकरू हुशार असतं, त्याला चॉकलेट देऊ, बिस्किट देऊ, बॉल देऊ, बॅट देऊ, ती आईच्या पदराशिवाय दुसऱ्या कोणाच्या नादीच लागत नाही. त्याला कोणी चॉकलेट दिलं तरी ती त्याला उचलून घेतलं, नकोच मला आईच पाहिजे, ती आई पशीच रडतं. मग आई काय करते, हे कुणाकडे जात नाही म्हणून त्याला नेहमी आपल्या जवळच ठेवते. माणसं त्याला येड्यात काढते, ही चिडचिड आहे, पण ती येडं नसतं. त्याला माहिती आहे मी जर कोणाकडे बी गेलो तर आई माझ्यापासून लांब जाईल, मला आईचं प्रेम मिळणार नाही, म्हणून ती कोणाकडे जात नाही. ती बरोबर आईचंच प्रेम मिळवतं. तसं नामदेवरायचं वैशिष्ट्य आहे, नामदेवराय दुसऱ्याकडे जात नाही. नामदेवराय दुसऱ्या देवाला बघायला सुद्धा तयार नाहीत. नामदेवरायने देवाला स्पष्ट सांगितलं होतं, देवा ज्या देवाच्या कमरेवर हात नाहीत ना त्या देवाच्या पाया सुद्धा मी कधी पडणार नाही. कटावरी कर नाही ज्या देवाचे, नेघे दयाचे दर्शन, घे मी तयाचे दर्शन. कटावरी कर नाही ज्या देवाचे, घे मी तयाचे दर्शन, घे मी तयाचे दर्शन. कटावरी कर नाही ज्या देवाचे, घे मी तयाचे दर्शन, घे मी दर्शन करूचे. कटावरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. अरे मी जाणार सुद्धा नाही. आमचं तसं नाही. कुणी म्हणलं तुला उलस चाकल देतो की निघाला त्याच्या बरोबर, बिस्किटचा तुकडा फेकला निघाला त्याच्या बरोबर. कुणाकडे बी जायला आमची तयारी. नामदेवरायचं तसं नाही. नामदेवराय दुसरीकडे जात नव्हते. देवाला सोडून, पांडुरंगाला सोडून नामदेवरायच्या दुसरीकडे जाण्याची इच्छा नाही. म्हणून नामदेवरायला देवाचं विशेष प्रेम मिळालं होतं, विशेष. नामदेवरायला देव सुद्धा कुठं पाठवायला तयार नाही. माझं लेकरू कुठं जात नाही हो. आणि त्याला मग इतकी सवय लागते, इतकी सवय लागते त्या आईला बी त्या लेकराची, लेकराला त्या आईची, की मग त्या आईला त्या लेकराशिवाय करमत नाही. आणि कोणाकडे बी जाणाऱ्या लेकराविषयी ते माहितच असते जाते कोणाकडे बी म्हणून. दिवसभर बी कोणाच्या कडेला गेलं तरी जाऊ येतंय फिरून, कुठं जात नाही, तिला माहिती येतंय सांग कुठं जात नाही. पण एखादा लेकर तिला इतकी सवय होते, त्याला माहिती कुणी बळच नेलं तरी नको नको नको, ती राहत नाही माझ्याशिवाय, त्याला नेऊ नका, त्याला नेऊ नका, माझ्याशिवाय राहत नाही, तुमच्या पैसे राहणार नाही असं म्हणत. तसं देवाचं प्रेम तसं होतं नामदेवावर. नामदेवराला कुणी न्यायचं म्हणलं तर देव म्हणायचा नको, मला नामदेव नसल्यावर करमत नाही. देवाचं नामदेवाचं एक दिवशी बोलणं झालं. नामदेवराय म्हणले देवा मला तुझ्याशिवाय दुसरं कोणी लागत नाही, एकला तूची आवडसी. हो ना मला बी आवडत नाही रे, मला कुठं जाऊ वाटत नाही तुझ्याशिवाय, कोणा देवाच्या पाया पुढे होत नाही. देव म्हणले मला बी कुठं तर तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला, मला तू लांब गेला की माझ्या मनाला तळमळ लागते रे, मला करमत नाही तू जवळ नसल्यानंतर, तू दूर गेला की मला थोडस दुःख वाटतं. दोघांचं बोलणं झालं. देवा मला कुठं पाठवणार नाहीस ना तू कोणाबरोबर दुसऱ्या बरोबर. देव म्हणले अरे कसं शक्य आहे रे, मला तुला करमत नाही म्हणलं ना, तुझ्याशिवाय मी तुला कुठं पाठवत नाही, काही काळजी करू नको, कुठं सुद्धा पाठवणार नाही. असं दोघांचं बोलणं झालं. 2-3 दिवस गेले आणि ज्ञानोबराय पंढरपूरला आले. ज्ञानोबराय आल्यानंतर देवाचं दर्शन वगैरे झालं. ज्ञानोबराय म्हणले देवा एक बोलायचंय, बोलू का? म्हणले बोला की माऊली. मला असं वाटायला जरा तीर्थयात्रेला जावं, काशी अयोध्या प्रयागराज इकडं तिकडं जरा फिरून यावं, देवदर्शन करावं असं वाटायलंय. भारतात बरीचशी तीर्थ आहेत, आपण गेलं पाहिजे, तीर्थयात्रा केली पाहिजे असं वाटायलंय. देव म्हणले वा 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 वा, आनंदाची गोष्ट आहे, जायला पाहिजे. जोपर्यंत हातपाय चालते तोपर्यंत देव धर्म तीर्थयात्रा कुठं कुठं भारतात काय काय देव आहे ती बघितली पाहिजेत, केली पाहिजेत. चांगली गोष्ट आहे. काय अडचण पडली तर मला सांगा, मी सहकार्य करतो. माऊली जा, बिंदास बिंदास जा. माऊली म्हणले माझं पूर्ण बोलणं तर होऊ दे की, लगेच तू दिनगी देऊन मोकळा झालास. अगोदर सप्ताह कसा आहे, महाराज कोण कोण आहेत, काय मिळेल ती बघ की अगोदर. तर लगेच पावती फाडा उठा आपलं निघायची जटरिकामी. अगोदर आकार तर बघ की आमचा. म्हणलं काय म्हणायचंय काय? नाही तीर्थयात्रा करायची आहे, जायचंय मला तीर्थयात्रा करायला.
आणि पण माझी एक इच्छा आहे, काय मी म्हणतो, नामदेव रायाला बरोबर घेऊन जावं. नामदेव रायाला बरोबर घेऊन जावं म्हणल्याबरोबर देव म्हणले मग ठीक आहे, काय हरकत नाही, जा घेऊन. नामदेवराला तुमच्याबरोबर न्यायचं, न्या, काय अडचण नाही, घेऊन जा. नामदेवराला लांबून बघत होती. ते अगोदरच चेहरा पडला होता त्यांचा, घेऊन जायचं म्हणल्यावर चेहरा नाराज झालेला देवाकडे. त्यांना वाटलं देव पाठवायचा नाही. नामदेवराला विश्वास होता, आता बोलणं आताच झालंय, काही 2 दिवस बी गेले नाहीत ना, ठरलंय पक्क कुठं पाठवायचं नाही. त्यांना वाटलं पाठवायचा नाही देव. देव म्हणले घेऊन जा. घेऊन जा म्हणलं नामदेवरा डोळ्यातच पाणी आलं. देवाच्या बी डोळ्यात पाणी आलं नामदेवाला बघून. नामदेवाच्या डोळ्यात पाणी आलं. नामदेवराय काय बोलणे, जरा माऊलीला बाजूला जाऊ दिलं, हळू सकमान इकडे. देवाला म्हणले इकडे, जरा इकडे. काय काय म्हणत होतास कालच, परवा दिवशीच मला म्हणलास कोणाला पाठवणार नाही, कोणाबरोबर तुला पाठवणार नाही, मला तुझ्याशिवाय करमत नाही, आणि ती म्हणल्याबरोबर तू निघाला म्हणलास. मग नुसतं प्रेमाचं नाटक करत होता काय माझ्या बरोबर, तुला मला पाठवा वाटतंय. देव म्हणले ना, मला तुला पाठवा वाटत नाही र, पाठवायची इच्छा पण नाही, खरंच मला करमत नाही, पण ती न्यायला कोण आलंय बघ ना, जो कोणी न्यायला आलाय त्याला नाही म्हणायची हिंमत होत नाही ना माझी. ते काय झालं, नवीन लग्न झालेली मुलगी नांदायला गेली, दुसरं तिसरं वर्ष. माहेरची जरा सासूबाई थोड्या जरा कडक होत्या हिटलरच्या काळातल्या, आणि सासूबाईनं मनातल्या मनात ठरवलं ह्या बाहेरला सुनाला पाठवायचंच नाही दिवाळीला. आणि मग मालकाला पक्क केलं सासऱ्याला, बघा सांगून ठेवते पाठविताल पेटविताल, लय कामं पडलेत घरचे, पालाना बिस्ता नाही होतं माझ्यात नशिबाला. ते असं काय असते, असले लांबलचक असते ती, तुम्हाला सगळं पाठवते, कशाला सांगायचे कीर्तनात. आणि मग ते पक्क 4 दिवस घुटून पक्का खवा तयार केला. आणि मग ते म्हातारं पक्क तयार, अजिबात पाठवत नाही, कोणी येऊ द्या, सांगून टाका अगोदरच पाठवायचे नाही म्हणून, कोणी न्यायला येईल निरोप द्या, म्हणजे कोणी न्यायला येणार नाही, आणि पाठवायचे नाही असं ठरलंय म्हणावं, आमचं काम आहे, अडचण आहे, ठीक आहे म्हणले. आणि मग पोरला सांगितले बघ आपल्याला पाठवायचं नाही सुनाला. पण पोरग म्हणलं ठीक आहे बा तुमची इच्छा. आता बापा आई वडिलाच्या पुढं काय, निरोप दिला, आम्ही यावर्षी तुमच्या मुलीला पाठविणार नाहीत, आमच्याकडे दिवाळी जोरात करायची आहे, आणि त्यामुळे आम्हाला सुनबाई आम्हाला इथं पाहिजे, आम्ही पाठवणार नाहीत. निरोप आला, कुणी नाही, हिला पक्क मन झालं, आता कोण आपल्याला नेणार आहे काय नाही. पण गंमत काय होती, त्या पुरीचा जो मामा होता का नाही, त्या पुरीचा मामा होता मुंबईच्या हायकोर्टामधला जज, मुंबईच्या सुप्रीम कोर्टात जज, तो हायकोर्टामधला जज असणारा. आणि त्या जज मामा आणि मामीचं दोघांचं काय ठरलं की अचानक दिवाळीच्या आदल्या दिवशी मामी म्हणली माय आपल्याला तर मुलगी नाही, आपली भाची लग्न होऊन 2-3 वर्ष झाले, आणा घ्या बाहेरला दिवाळीला. ती म्हणला खरं तुझं पटलं, म्हणलं मी आणतोच आपल्या भाचीला. त्यानं जी गाडी काढली, म्हणलं कोणाला पाठवण्यापेक्षा सुट्ट्या लागल्यात, जजनं गाडी काढली ती नीट दारात. जज आल्याबरोबर तर हे सगळे उठून स्वागताला, या पाहुणं कसं काय, काय साहेब आमच्या घरी, काय आमचं नशीब, फोन करायचा होता, मी आलो असतो की भेटायला, नाही सुट्ट्या होत्या मीच आलो, कसं काय येणं केलं बैठकीत बसल्यावर, काही नाही, असं आमचं ठरलंय की ह्या दिवाळीला तुमची सून आहे का नाही, ती माझी भाची आहे, आणि आमचं असं ठरलंय की तिला आपलं दिवाळीला आमच्याकडे न्यायचंय, म्हणून नेण्याकरता आलोय. सासरा म्हणला न्या जा, लगेच न्या जा. नेहाजा म्हणल्याबरोबर तर म्हातारी आतमध्ये होतीच की काय म्हणतय ती, म्हातारीची नत्त कुणीकडे गेली कुणाला माहिती. म्हातारी बेजार नकता, पण किती म्हातारीनं काय ऐकलं नाही. शेवटी म्हातारीने कोण इकडे आत खोलीत काय ठरलं होतं, पाठवायची नाही ठरलं होतं का नाही. ते म्हणलं सगळं खरंय, पण नेहायला कोण आलंय बघ की, नेहायला जज आलाय, त्याला नाही म्हणायची हिंमत आहे का. पांडुरंग म्हणले नामा, अरे ठरलं होतं रे, तुला पाठवायचं नाही रे, मला ठरलं होतं, पण न्यायला ज्ञानोबर आहेत ना, माऊली आलेत ना, म्हणून तुला पाठवावं लागेल. नामदेवराय जाऊ द्या, मी आता सगळं नामदेवरायचं चरित्र मला सांगायचं नाही, माझा मुद्दा फक्त तेवढा आहे की खूप प्रेम देवाचं. त्या नामदेवरायचा हा अभंग मी या निमित्तानं चिंतना करता घेतलेला आहे. विठ्ठला विठ्ठल 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 काय सांगतो मी की आपल्या जीवनामध्ये दुःखावर विजय मिळवता आला पाहिजे, आपल्याला सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटतंय. तर कारण बघा एक सूत्र सांगा, अगोदर दुःख जातं का अगोदर सुख येतं? सुख आल्यावर दुःख जातं का दुःख गेल्यावर सुख येतं? कसं होतं सांगा की, कोणीकडे तरी कड मतदान टाका. आपल्याला सुखी व्हायचंय, मग दुःख घालवावं लागेल ना.
खोलीमध्ये अंधार आहे, सगळीकडे अंधार आहे, आपल्या कोणीकडे काही दिसत नाही. बाहेरून आलो आपण, बटन टाकलं, लाईट लागली, प्रकाश झाल्याबरोबर अंधार गेला. पण प्रकाशाची प्राप्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अंधाराची निवृत्ती होत नाही. तसे आपल्याला जर सुख पाहिजे असेल, दुःख निवृत्त करायचं असेल, तर सुखरूप तत्वाची प्राप्ती करावी लागेल. त्याच्याशिवाय आपलं दुःख जाणार नाही. दुःख घालवायचंय, दुःखाची निवृत्ती करायची आहे, तर सुख प्राप्त होतं कशानं याचा विचार करावा लागेल. विठाला विठाला विठ्ठल 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 आणि मग आता तसं तर आणखीन एक गंमतच आहे मोठी. खरं सांगा बरं, आपल्याला दुःख जावं सुख व्हावं असं वाटतंय का? खरं सांगा, खोटं बोल नका. कीर्तनात खोटं बोलायचं नाही. मी काय फार अवघड प्रश्न विचारला नाही, सोपं, जरा वेगळा वेगळा प्रकारनं बोलतो. जरा खरं सांगायचं, दुःख जावं वाटतंय आणि सुख मिळावं वाटतंय का नाही? नक्की, पक्क बघा, बदलायचं नाही पुन्हा. मग ज्यांना ज्यांना दुःख जावं वाटतंय, सुख मिळावं वाटतंय, त्याने आता लगेच माझ्या बरोबर निघायचं. नाही, मी तुम्हाला अगोदर पक्क करून घेतलंय. त्याच्यात उगा ढिलत नका, उगा कसं आहे, उगा वाजवून असलेलं बरं असतं. ऐका, तुम्हाला दुःख पाहिजे, सुख पाहिजे, तुम्ही संसारामध्ये दुःख आहे का सुख आहे? संसारात काय आहे? दुःख दुःख आहे ना. संसारामध्ये सुखाचा विचार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवाडी आया संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. अरे संसारात सुखाचा विचार नाही, संसार दुःख रूप आहे. आणि त्या दुःख रूप संसारामध्ये राहिल्यावर तुम्हाला सुख मिळेल कसं? मिळू शकत नाही ना. आमच्या दुःखाचं कारण आहे अज्ञान. दुःखाचं कारण दुसरं काही नाही, अज्ञान आहे. कशाचं अज्ञान आहे? बाकीचं सोडा, आता जरा लय अवघड्यात नका, आता सोप्यातच राहू आपण. मला जागा, संसार कळते म्हणून करतो आपण का नाही कळत म्हणून? संसार कळते म्हणून करतो का नाही कळत म्हणून? आता काही बोलायच्या आकारात दिसना. मग गाड फसलंय, पुन्हा निघा म्हणल्यावर कुठं निघा म्हणतील बायका पोरं सोडून. ह्यांना काय ब्रह्मचर्याला लागले, उठलं की दिंडी आणि यात्रा करीत बसतील. अरे संसार तसं तर मलाच कळत नाही, आणखीन माणसाला कधी कळन म्हणून. मी उगा विचार केला बसल्या बसल्या, सरपंच, मी विचार केला माणसाला कधी कळन हो. उगा विचार केला बसल्या बसल्या, एखादं पोरग जर बोलायला लागलं का नाही, मोठी माणसं का बरे तुला काय कळत नाही, लहान आहे सांग मध्ये पण बोलू. आता लहान पोरला कळत नाही, मान्य आपल्याला, लहान आहे बुवा त्याला कळत नाही, पण त्याचं लग्न झाल्यावर त्याला कळायला पाहिजे का नाही? लग्न झाल्यावर तर कळायला पाहिजे का नाही? लग्न झाल्यावरती बोलायला गेलं की बायको म्हणते उगा का बसा तुम्हाला काय कळायला आता. मग त्याला लहानपणी कळत नाही, लग्न झाल्यावर कळत नाही, मग त्याला पोरं झाल्यावर तरी कळायला पाहिजे का नाही? मग पोरं मोठी झाली, पोर ती म्हातारा बोलायला गेले की पोरं म्हणतात उगा गच पडा आता कोपऱ्यात, तुम्हाला आता म्हातारापणाला काय कळायले? मग काय मेल्यावर कळतं का? हे माणसाला कधी कळण हे मलाच कळलं नाही, म्हणून मी विचारलं तुम्हाला. मी विचारतोय कशा करता, संसार कळतोय म्हणून करतो आपण का नाही कळत म्हणून? ज्यांना ज्यांना संसार कळाला ती माणसं संसाराच्या नादी लागली नाहीत.
का बरं? काय आहे? जगताचं जगतविषयी सत्रूपानं असलेलं ज्ञान हे सगळ्यात मोठं अज्ञान आहे. जरा हे अवघड होईल, सोपं सांगतो. माणसं बरं, आता दुसऱ्या बाजूने जाऊ, जरा दुसऱ्या बाजूने जाऊ तुम्हाला कळण्याकरता. आता माणसानं खऱ्याच्या नादी लागावं का खोट्याच्या? खरं बोला, कीर्तनात खोटं बोलायचं नाही. माणसानं खऱ्याच्या नादी लागावं का खोट्याच्या? खऱ्याच्या ना, खोट्याच्या लागलं नाही पाहिजे. हे पक्क आहे का नाही? बरं मला सांगा, खोट्याच्या नादी लागणारा माणूस शहाणा म्हणेल का? नाही म्हणणार. नाही. जे माणसं खोट्याच्या नादी, त्याला माणूस येड आहे म्हणते, त्याला काही कळतं का? नकली मालाच्या नादी लागते. खोट्याच्या नादी लागणाऱ्या माणसाला माणूस शहाणा म्हणणार पक्क? एक एक उत्तर देत चला, एक एक उत्तर चला. माणसानं खोट्याच्या नादी लागलं नाही पाहिजे, खऱ्याच्या नादी लागलं पाहिजे. आता माझा प्रश्न असा आहे, संसार खरा आहे का खोटा? मी कोणाला काही म्हणणार नाही, तुम्ही उत्तर द्या फक्त. मी काही बोलणार नाही, मी काही बोलणार नाही. संसार खरा आहे का खोटा? लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. वायायर धार हरिवीन वायायर धार, हरिवीन वायायर धार, हरिवीन हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. वायायर धार हरिवीन वायायर धार, हरिवीन हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानोबा म्हणाले, लट्टिका व्यवहार सर्व हा संसार सर्व खोटा आहे. मग खोट्याच्या नादी लागणं चांगलंय का? खोट्याच्या नादी लागणाऱ्याला शहाणा म्हणत, त्याला काय म्हणतात मी म्हणत नाही. संसार हे जगत, हे काय झालं, एकदा महाराज जन्मेजय आपले जनक महाराज सम्राट आहे, चक्रवर्ती आहेत, आणि चंदनाचा पलंग आहे, वरी सगळी रत्न चमकणारी आहेत. अशा ऐश्वर्यामध्ये त्यांचा बेडरूम, त्यांचं शयन कक्ष. महाराज झोपलेले, त्या झोपडेमध्ये महाराजांना स्वप्न पडलं. सम्राट, भारताचा चक्रवर्ती राजा, आणि स्वप्नामध्ये ते झाले भिकारी. सगळी संपत्ती गेलेली आहे, अंगावर कपडे नाहीत, 2 दिवस जेवायला मिळालेलं नाही, कुणी पाणी द्यायला तयार नाही, कुणी भाकरीचा तुकडा देत नाही, आणि मोठमोठ्यानं भीक मागत, द्यावं मी मरण आता, मला एक तुकडा द्यावं, एक तुकडा द्यावं पोटात घालायला, मरतोय मी आता, मला भूक सहन होत नाही, द्यावं, मोठमोठ्यानं वरडायलेत. आणि मग ते त्या स्वप्नामध्ये ते भयानक स्वप्न बघितलं, आणि राजा दचकून जागा झाला. आणि बघतो तर पलंगावर आहे, सोन्याचं सगळं, चांदीचा पलंग, त्या चंदनाचा पलंग आहे, बाहेर दार पाळू बाहेर. राजा जागा झाल्यावर धापात माणसं हजर, काय पाहिजे सरकार, काय पाहिजे सरकार. राजाला अटका धक्का बसला. राजा काहीच बोलत नाही, एकच वाक्य, ते खरं का हे खरं, ते खरं का हे खरं, एवढंच एकच वाक्य. वेळ लागल्यासारखं कुणी गेलं तरी, राजसाहेब काय, ते खरं का हे खरं. वेळ लागला राजाला, काय करावं काही कळना, प्रधान सगळे परेशान, काय करावं काय, राजाला नेमकं म्हणायचं काय, काहीच कळना. आणि शेवटी एका महात्म्याकडे गेले, अष्टवक्रासारखे महापुरुष. महात्म्याला प्रधानाने सांगितलं, महाराज चला हो राजवाड्याकडे. म्हणे का? आमच्या राजेसाहेबाची फार दयनीय अवस्था झाली आहे, तब्येत बिघडून गेली आहे, काही बोलत नाहीत, एकच बोलतात, ते खरं का हे खरं. चला म्हणले, मला माहिती औषध, चला. अनेक वैद्य केलेत आम्ही, काही फरक पडा ना. म्हणले मी आहे, काळजी करू नका. महात्मा आला,
राजानं महात्म्याला बघितलं, साष्टांग प्रणिपात केला, दर्शन केलं. महाराज ते खरं का हे खरं? महात्म्यानं सांगितलं, राजा ते बी खरं नाही आणि हे बी खरं नाही. ते जसं खोट आहे तसं हेही खोटच आहे. त्याचाही नाद सोड, याचाही नाद सोड, तर तो आनंदात राहशील. तेही स्वप्नच आहे आणि हेही स्वप्नच आहे. स्वप्नीचे येले जाईल रया. आणि अज्ञानामुळं आम्हाला हे खरं वाटतं, मोह निर्माण होतो आणि दुःख होतं. आम्हाला दुःख घालवायचं असेल तर त्या ज्ञानाची आवश्यकता आहे. आणि मग ते ज्ञान दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी कुठं होऊ शकत नाही. परमात्मा दर्शनानं त्या गोकुळच्या लोकांना सुख झालं. का सुख झालं? कारण गोकुळच्या लोकांना ज्ञान झालं, ते बी सहज झालं. लोका गोकुळच्या झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचून जपत केलिया वाचून जपत गोकुळच्या झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचुनी केलिया वाचुनी जपत लोका गोकुळच्या झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचून जपत केलिया वाचून जपत लोका गोकुळच्या झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचुनी जपत केलिया वाचुनी भगवंताची प्राप्ती झाली की अरे हा ब्रह्मविद्येचा जनिता त्यांच्याकडे आला ना. याच्यापासूनच आहे वेळ निद्रितेचा घोरू तो परब्रह्म तत्व प्राप्त झालं की ब्रह्मज्ञानाची प्राप्ती सहज लिलया गोकुळच्या लोकांना झाली. कारण बघा, दुःख जाऊन सुखाची प्राप्ती होण्याकरता दोन गोष्टीची आवश्यकता आहे. एक दैन्याची निवृत्ती आणि अज्ञानाची समाप्ती. अज्ञानही गेलं, गोकुळच्या लोकांना ब्रह्मज्ञान झालं आणि दैन्यही गेलं, कारण घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. आणि मग परमात्म्याच्या प्राप्तीमध्ये दुःखाची असणारी निवृत्ती होते. आणि त्या भगवान परमात्म्याच्या दर्शनातच ती सहज लिलया अनुभूती होते. भगवान परमात्मा ज्या वेळेला गोकुळामध्ये प्रगट झाले त्यावेळेला आले मथुरेत प्रगट, पण आले गोकुळाला. आणि गोकुळामध्ये नंदबाबाच्या वाड्यावर ज्या वेळेला 1000 गवळणीची दाटी झाली, चला ग चला, चला ग चला, चला ग चला. कळालं का तुम्हाला? कळालं का? एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगू लागली. गवळण म्हणती हो म्हणती गवळणी म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गवळणी सगळीकडे बातमी पसरली. गवळणीची दाटी झाली नंदबाबाच्या वाड्यावर. आतमध्ये गेले गवळण बाहेर येत नाही, बाहेरीला मध्ये जाता येत नाही. कसं तरी मधल्या बाहेर आल्या. आणि मग तिला विचारलं, माय एवढ्या वेळ काय पाहत होती? अगं मी ज्या बाळाला पाहिले ते बाळ सामान्य नाही. त्याला पाहिल्यानंतर जीवनातला अतिउच्च टोकाच्या आनंदाची अनुभूती प्राप्त होते. ती आनंदाची प्राप्ती कशामध्ये होते? त्या परमात्म्याला पाहण्यात होते. महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात, दुःखाची निवृत्ती सुखाचे जे सुख. दुःखाची निवृत्ती सुखाचे जे सुख. दुःखाची निवृत्ती सुखाचे
सुखाचे सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगणी रांगत गुलगुला बोलत हा रंगणी रांगत गुलगुला बोलत पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगणी रागत गुलगुला बोलत रंगणी रांगत गुलगुला बोलत परमात्म्याला पाहिल्याबरोबर दुःखाची निवृत्ती झाली आणि सुखाचं ते सुख प्राप्त झालं. कशामुळं झालं तर पाहता श्रीमुख गोविंदाचं मुख पाहिलं की दुःखही गेलं आणि सुख मिळालं. मग काही माणसं म्हणली व तिथं दाटी करून त्याच मुख पाहण्यापेक्षा दुसऱ्या कोणाची मुख पाहू की आम्ही दुसऱ्याचे चेहरे पाहू. आता एक तर आपले चेहरे काही बघायसारखे नाहीत. एक पहिला मुद्दा तर इथंच आहे की दुसरं काय बघायसारखं काय आपलं मला सांगा बरं. कोणाची होट चांगली असली तर नाक मशीनं पाय दिलेवणी, बरं नाक चांगलं असलं तर होट जांभळावणी, दोन्हीचा मेळ लागला तर कलर डांबरे आणि कंपनीचा माल, बरं तिन्हीचं बजेट बसलं तर केस कुपाटी लावलेली, बरं कसं तरी केसाला वस्तारा हाणला तर दाताळावणी. मेळ मेळ लागन कुठं मला सांग. आपलं काय बघण्यासारखं आहे. देवाचं सगळं मधुर आहे. अधरम मधुरम वदनम मधुरम मधुराधिपती अखिलम मधुरम. भगवंताचं सगळं मधुर आहे. भगवंताचं पाहण्यासारखं आहे. एक दुसरा मुद्दा असा आहे आपल्या चेहऱ्याची ताकद काय. सकाळी बघितला तर दिवस दिवस जेवायचा मेळ लागला. ही आपल्या चेहऱ्याची पावर आहे. पण देवाच्या चेहऱ्याची जी ताकद आहे ते दुःखाची निवृत्ती होते, सुख होतं का. त्याचं आणखीन एक कारण सांगून मी पुढे जातो. दुःख होण्याचं कारण आहे पाप. पापामुळेच दुःख होतात आणि ते पापाची निवृत्ती. अरे सामान्य पाप सोडा, पण ब्रह्महत्येसारखं जरी पाप असलं तरी भगवंताचा चेहरा पाहिला की ती पाप एका क्षणात निघून जातात. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती 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 काय महिमा म्हणून परमात्म्याला पाहिलं की दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहतात श्रीमुख गोविंदाची. विठोबार खुमाये होवार कुमाये 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 विठोबार खुमाये होवार भगवान परमात्मा गोकुळामध्ये लीला करू लागले. यशोदामयानं सकाळी उठावं, भगवंताला सुंदर आंघोळ घालायची.
केसाचा वरी जुट्टा बांधायचा, पिवळा पितांबर नेसवायचा. भगवान परमात्मा रांगू लागले. आणि कसे रांगू लागले? तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. हे रंगनी रंगनाथ तो म्या देखिलाच हे. रंगनी रंगनाथ तुला देखिला, हे रंगनी रंगनाथ तो म्या देखिलाच हे. रंगनी रंगनाथ तुला देखिला. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. भगवान परमात्मा रांगू लागले. काय यशोदामयाचं भाग्य असेल महाराज, ज्या देवाचं स्वप्न पडत नाही. योगी जपी तपी सिद्ध संन्यासी यांना परमात्मा स्वप्नात यायला तयार नाही. तो परमात्मा परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी, वाक्यावाळे अंधु कृष्ण नवनीत चोरी. भगवान परमात्मा रांगतोय. पण जरी भगवान परमात्मा रांगून लीला करत असले तरी भगवान परमात्म्याचं सामर्थ्य कमी समजू नका. नामदेवराय म्हणले परमात्मा रांगत असला तरी त्याची ताकद किती दुसऱ्या चरणात सांग. रंगानी रांगत गुलगुला बोलत, रंगानी रांगत गुलगुला बोलत, रंगनी रांगत गुलगुला बोलत, रंगनी रांगत गुलगुला बोलत. रंगानी रांगत गुलगुला बोलत, रंगानी रांगत गुलगुला. रंगनी रांगत गुलगुला बोलत, रंगनी रांगत गुलगुला बोलत. असुर रुळत, असुर रुळत, शरणातरी रंगनी रांगत गुलगुला बोलत, रंगनी रांगत गुलगुला बोलत. रंगनी रांगत गुलगुला बोलत, असुर रुळत शरणातरी, असुर रुळत शरणातरी. अरे परमात्मा रांगत असला, रांगताना दिसत असला तरी सामान्य समजू नका. असुर रुळत चरणातळी. चांगले चांगले असुर परमात्म्यानं बाल्यावस्थेमध्येच पाठविले. चांगले चांगले असुर काग बगरिटा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडविली. भगवान परमात्म्याला लहानपणी त्या बाळाला मारण्याकरता कंसानं मीटिंग बोलवली होती. अरे त्या गोकुळामध्ये आनंद चाललेला आहे. कुणीतरी एक बाळ जन्माला आले, बाळकृष्णानंदा घरी. सगळ्याला आनंद देतोय. ते आनंद बंद पडला पाहिजे. सगळे गावातले लोक एकत्रित येऊन आनंदानं नाचतेत, गुड्या उभ्या केल्यात, तोरणं बांधलेत. आनंद बघवतच नाही महाराज.
कुणाला? मी कंसाचं सांगायलोय. कंसाला गाव एकत्रित आलेलं, आनंदानं नाचायला लागलेलं, राक्षसाला ते पाहवत नाही. लगेच ते मिटिंग घ्यायला सुरू करतात. हे आनंद बंद पडला पाहिजे. लगेच त्यांच्या मिटिंगा चालू. तुम्हाला बघा, हे बघा, संतांची वंशावळी चालू आहे तशी राक्षसाची बी चालूच आहे की. त्यांचा काय वंश खंडित झालाय का? नाही, त्यांची बी वंशावळी चालूच आहे. त्यांची बी माणसं आहेत तर त्यांची वंश पुढे चाललाच आहे. आणि मग ज्यांना चांगलं काम आवडत नाही, ज्यांना समाज एकत्रित आलेला आवडत नाही, ज्याला भजन कीर्तन आवडत नाही, ज्याला परमार्थ आवडत नाही, जे याला विरोध करतात, ते कोणाचे वंशज? मी म्हणलो नाही, मी म्हणलेलो नाही, मी काही म्हणणार नाही कुणाला, मी म्हणत नाही. त्यांचीच वंशावळी आहे. त्यांना चांगलं कुठलं बघवतच नाही महाराज, चांगलं पाहवतच नाही. त्याने आनंद ते चांगलं बंद करण्याकरता, त्याला आडवं करण्याकरता काहीतरी प्रयत्न करतात. कोण जाईल? आता बाळाला मारणं काही शूर माणसाचं काम आहे काय? मोठमोठाले वीर होते पण कुणी तयार होईना. आणि मग एक महिला तयार झाली. तिने सांगितलं, मैं हो सरकार, हम है, मी जाते ना आत्ता मारून येते. कंस म्हणला, बस खाली, तुला कोण येऊ देईन त्या गोकुळात? म्हणले, का? तुझ्या आरशा पुढे कधी बघितलंस का? जरा बघ, जरा तुला कोण येऊ देईल? ते म्हणले, तुम्हाला माहित नाही, मी मायावी आहे, मायावी आहे. बघा आता कशी रूप दाखवते. त्याने एका क्षणात रूप बदललं महाराज. अशी दिसायला लागली जणू काही स्वर्गातली एखादी देवांगना आली आहे. एवढी सुंदर, एवढी सुंदर. आता बात बन जाएगी, आता बन जाईल. पण कशी मारणार, कशी मारणार? काय नाही म्हणली, सोप आहे. मी माझ्या स्तनाला हलाल नावाचं विष लावणार आणि त्या गोकुळात जाणार. बाळाच्या मुखामध्ये स्तन दिल्याबरोबर विष जाणार, ते तरपडून मारणार. बाळाला मारणं काय अवघड आहे? पण माझा शत्रू तुला कसा कळल? ती म्हणजे जेवढी जन्माला आली तेवढी मारून येते. या 6 महिन्याच्या आतली. बघा दुष्ट लोकांची दुष्ट बुद्धी कशी असते. लहान बाळ मारायला निघाली, विष भरून निघाली आहे, स्तनाला विष लावलेलं आहे, पण दिसायला कशी आहे? सुंदर आहे. दिसायला सुंदर आहे, पण असायला सुंदर नाही. ती राक्षसी नाही, असायला सुंदर नाही, म्हणून दिसत तसं. हा, असे सगळीच म्हणतात, सगळेच फसतात, सगळेच म्हणतात. दिसण्यावरी माणसं जातात. अरे दिसायला गोड बोलतात माणसं, पण आतमध्ये विष भरलंय ना. मधुतिष्ठते जीवाकडे हृदय तू हला हलम. ही माणसं समाजाला संपवणारी, समाजाचा घात करणारी ही माणसं फार बोलायला गोड असतात, दिसायला सुंदर असतात, पण आतून फार विष असतं महाराज. समाजाचं वाटोळ झालेलं कळत नाही. आणि माणसं असल्या बोलण्याला भुलतात आणि सगळी वाट लागून जाते महाराज. गावाची वाट लागते, समाजाची लागते, देशाची लागते. बर्बादी सगळीकडे, कुटुंबाची बर्बादी होते, कुटुंबाची. का? माणसं त्याच्या बोलण्याला, त्याच्या दिसण्याला फसतात. वरल्या रंगाला फसणारी माणसं आहेत. दिसणं सुंदर नसतं, असणं सुंदर. बघा काय माणसाचे दुर्दैव महाराज. माणसं दिसण्या चांगलं दिसावं म्हणून एवढे प्रयत्न करतात, एवढे प्रयत्न करतात. 100 वेळा आरशा पुढं. सगळ्यात जास्त खर्च तर त्याचाच असणार आहे. लय काही लावतात म्हणून आपल्याला काय माहित नाही. मी कवाच काही लावलं नाही आयुष्यात, नाही काहीच नाही. पावडर नाही मला तसलं काय माहित नाही, कधीच नाही. आपलं माहितच नाही काय ते काय नाव आहे ते त्यांनाच माहिती. काय ते आमचे शास्त्रीजी सांगायचे, माधव शास्त्री महाराज. ते म्हणायचे अमेरिकेतल्या लोकांचा शिंबूड गोळा करून आणतात म्हणायचे. ते मी नाही म्हणायचो, मी नाही, ते शास्त्री म्हणायचे. मला नाही माहित. तुम्ही शास्त्रींचं कीर्तन जर जुन्या लोकांनी ऐकलं असलं तर हे आपले हे आहेत ना पालेकरांना, त्या नामांना माहिती आहे. शास्त्रीजी असं वाजवून सांगायचे, असं चप लागते, मारायचे गालावर. फार सुंदर सांगायचे. मी त्यांचं ऐकलेलं आहे. ते काय लावतात, आपलं काय करायचं, आपला काय ते विषय नाही. आपला ते माहिती नसल्यावर आपण कशाला बोलावं. पण माझा मुद्दा, माझं वाक्य ऐका, मला जे बोलायचं ते ऐका. माणसं दिसण्याकरता प्रयत्न करतात, पण असण्याकरता प्रयत्न करत नाहीत. त्याच्यापेक्षा तुम्ही असण्याकरता प्रयत्न करा रे. तुम्ही दिसायला कसे असा, जग तुम्हाला सुंदरच म्हणेल, जग सुंदर म्हणेल. वरला रंग काळा आहे का गोरा याचं घेणं देणं नाही. तुमची कर्म, तुमचे विचार, तुमचं अंतःकरण काय विचार करताय, तुम्ही वागता किती चांगलं, बोलता किती चांगलं, सगळ्याच्या विषयी तळमळ तुमच्या अंतःकरणात किती आहे हे महत्वाचं आहे. वरलं दिसणं महत्वाचं. जाऊ द्या, ते पुतना गोकुळामध्ये पोहोचली.
आई पाण्याला गेलेली असेल, बाहेर गेलेली माता बघावी, 6 महिन्याच्या आतलं बाळ बघावं, पाळण्यात झोपलेलं, पटदिशी वाड्यात जावं, त्या बाळाला उचलावं, स्तनाला लावावं, विषाचा वास आला की त्या लेकरानं प्राण सोडायचा, पाळण्यात टाकावं, निघून जावं. त्या लेकराची माय ज्या वेळेला बाहेरून यायची आणि लेकरू गेलेलं बघितल्यावर त्या आईची काय अवस्था व्हायची? दिन दुर्बळांची मारिती बालके, दिन दुर्बळांची मारिती बालके, दुर्बळाची मारिती बालके, दुर्बळाची मारिती बालके, करिता ती शोके माय बापे, करिता ती शोके माय बापे, दिन दुर्बळाची मारिती बालके, दिन दुर्बळाची मारिती बालके, करिताची शोके माय बापे, करिता ती शोके माय बापे, दुर्बळाचे मारित बालके, दुर्बळाचे मारित बालके. सगळ्या गोकुळामध्ये हाहाकार माजला, सगळे गोकुळ रडू लागलं. आणि हे बाळ मारत 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 नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे आली नंदाची या घरात, स्वरूप सुंदरा देवांगना. यशोदेनं पाहिलं, कोण सुंदर आली आहे, कोणतरी असं बाबा आली बरोबर, ये 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 ये. अगं मला बसायला वेळ नाही, तुला बाळ झाले म्हणून बघायला आले, पटदिशी दाखव, मला जायचंय. अगं पण काय मी तुला ओळखलं नाही. काय ओळखायचंय त्याला, मी तुझ्या लांबच्या नात्यातली बहीणच आहे, तुझ्या लग्नाला येणं झालं नाही, मुलगा झाला म्हणून कळालं म्हणून बघायला आले. बरं बस म्हणणे दाखवते, पण आत्ताच पोरग झोपलंय, झोपत नव्हतं पण आत्ताच झोपी घातले पाळण्यात, तुला उठलं की आणते. असं म्हणल्याबरोबर भगवान परमात्मा म्हणले, आमच्या आईला धंद्यातलं कळतच नाही. भवानीचे पारे आलेले गिराई कुठं सोडायचं असते का? भगवान परमात्मा लगे रडायला लागले, टेहा टेहा करून. अगं रडतोय की, जा घ्या जा. हिला तेवढंच पाहिजे होतं. आतमध्ये गेली, बाळाला घेतलं, मांडीवर ठेवलं. तिला असं वाटलं आता पटदिशी विषाचा वास आला की ही बी मरून जाईन, पण तिचा अंदाज चुकला. तिला वाटलं ही टुल्लू मोटरच आहे, पण तिला कळलंच नाही मोठी पानबुडी म्हणून. तिला ते अंदाज आला नाही. तिला वाटलं फेस टू फेस झालं की मोटर जळून जाईल, पण तिला ते अंदाज चुकला. तिला वाटलं उचलावं, स्तनाला लावावं, मरण. भगवान परमात्माने डोळे बंद केले. डोळे बंद करण्याची पुष्कळ कारण आहेत, फक्त एकच कारण सांगतो आता, एवढीच कारण सांगत नाही. भगवान परमात्माने डोळे बंद केले आणि भगवान शंकराचा धावा केला, महादेवाचा. हे बोले शंकर, हे बोले बाबा, लवकर या लवकर या, माझ्या कंठामध्ये बसा. म्हणले का? अहो मला विष पिण्याचा अभ्यास नाही ना, मला दूध लोणी प्यायचा अभ्यास आहे. तुम्ही समुद्र मंथनातलं विष पिलेलं आहे, तुम्हाला विषाचा चांगला अभ्यास झालाय. तुम्ही या कंठात बसा, विष तुमच्याकडे वाढा आणि दूध माझ्याकडे पाठवा. हे देवता लोक लय हुशार आहेत महाराज. हे महादेव बोचारा भोळा आहे, त्या महादेवाला कुणी बी गोड बोलून विष पाजते. काय करता आता, महादेवाचं नशीब आहे, त्याला काय करता. आणि मग भगवान परमात्म्याने भगवान शंकराचा धावा केला. भगवंताने सुरुवातीला विष खेचून घेतलं, मग दूध खेचलं, फुटबॉल दुधाकडे गेला. आणि पण बाळ कुठं मरतय, रक्ताकडे फुटबॉल गेला. हिच्या लक्षात आलं, बाप रे, इथं गडबडवाली बात लग रही, ही मरण कसं काय गेलंय, रक्त खेचायले, काहीतरी गडबड आहे. मग ती म्हणते, लाला छोड, लाला छोड, लाला छोड. 6 महिन्याचं बाळ बोलायला लागलं. ते म्हणलं, मावशीजी हम आधे में नहीं छोडेंगे, अभी ठिकाणा लगा के छोड देंगे. एक तर म्हणलं आपण कोणाला धरत नाही, धरलं तर सोडत नाही. आता कार्यक्रमच पूर्ण झाला. आणि मग धाड दिवशी पुतना पाठीमाग जमिनीवरती पडली. बरीचशी राक्षस भगवंतानं मारली. भगवान म्हणले, आपलं काही एवढंच काम नाही, आपल्याला बाहेर आणखीन बरीचशी काम आहेत, सर्वांना आनंद द्यायचा आहे. बघता 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 भगवान 5 वर्षाचे झाले. कीर्तनात लय लवकर मोठे मोठे होतात, भागवतात हळूहळू होतात. वाड्याच्या बाहेर पेंद्या बोबड्या सुद्धा मी वाटच बघत होते, काय भगवान परमात्मा आमच्या खाण्यापाण्याचा काय विचार. भगवान म्हणले, विचार करूनच आलोय, या माग. याला तारी यारे लागे, याला तारी यारे लागे, याला तारी यारे लागे, याला तारी यारे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी
माझ्या पाठीमाग या, मी तुम्हाला पोटभर खायला देतो. रोज एका वाड्यात भगवान परमात्म्यानं गोपाळाला घेऊन जावं. काय खायचे तेवढं खावं, गाडगी पालती घालावी, दुधाने पालती घालावी, फोडावीत. गवळणीने विचार करायचा, माय कोण चोर आहे ग? रात्रीच येतय, रात्रीच जातय, कोण चोर आहे? काही तपास. एका सुनबाईने सांगितलं, आत्याबाई मला चोर माहिती आहे. माहिती हो? तुला कस काय माहित? अहो हे लय प्रसिद्ध चोर आहे. हे डाकू काय सामान्य वाटला का? ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नामयाचा. कोण आहे ग? कोण आहे ग? म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे. नंदाचं पोरगे होय. चला 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 सगळ्या मिळून जाऊ. आणि सगळ्या गवळणी एकत्र झाल्या आणि नंदबाबाच्या वाड्यावर आल्या. अवघ्या मिळवणी गवळणी नंदबाबाच्या वाड्यावर आल्या. यशोदाबाई बाहेर या, बाहेर या, बाहेर या. का ग कालवा करायला? बाहेर या अगोदर. यशोदा बाहेर आली. सगळ्या गवळणीनं एक स्वरात सांगितलं, यशोदे ग बाळ तुझा तान्हा, यशोदे ग बाळ तुझा तान्हा, यशोदे ग बाळ तुझा तान्हा, यशोदे ग बाळ तुझा तान्हा. कुठवरी सुधी गाना, कुठवरी सुधी गाना, सुधी गाना, कुठवर सुधी गाना. यशोदे ग बाळ तुझा तान्हा, यशोदे ग बाळ तुझा तान्हा, यशोदे ग बाळ तुझा तान्हा, यशोदे ग बाळ तुझा तान्हा. यशोदाबाई तुझा बाळ ताना वाटतो तुला, पण लय खोड्या करत. याच्या खोड्या सांगू किती? महिपत्र सिंधू आटे. एक खोडी का सांगायला यशोदाबाई? अनंत अनंत खोड्या तुझं करतय. यशोदा म्हणले, का ग असं बोलता ग? माझ्या लेकराला, माझं लेकरू तसं नाही गे. सावळा गे चिमणा माझा, गवळणीत खेळ राजा. तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळच्या नारी. हा योगेश्वरावा काही बी बोलू नको. हे बघ तुझं पोरग बारक्या सारख्या खोड्या सोड. चोऱ्या करते, चोऱ्या चोऱ्या करते. हो माझं पोरग, हो तुझंच पोरग काय चोरतय? लोणी चोरतय. यशोदा म्हणली, वा ग वा, तुम्हालाच खायला मिळत नसं ना माझ्या लेकरू डाळ घेता वय. हा माझ्या घरी 9 लाख गायी आहेत. लोण्याचा पुरा आलाय आणि कशा लेकरू येईल चोरे कराय? तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा आळ घेता या गोपाळा. तुम्ही ठाईच्या ओढाळा गे. तुम्ही ओढाळत. हा माझ्या लेकराचा तुम्हाला बघवत नाही, खेळणं पावत नाही. तुम्ही खेळायला लागला की तुम्ही लपून याचा भवरा. हा तुम्ही याचा भवरा लपविता. तुम्ही याच्यावर आळ घेता. तुम्ही 12 घरच्या. मग मात्र गवळणी रागावल्या. यशोदा लय बोलू नको बघ. यशोदा म्हणले, काय लय बोलू नको? माझं पोरग कशाहून? ती म्हणली, आता येऊ दे. नाही वडीत आणलं तर पुन्हा बोल. हा रंगे हात पकडून आण, पुन्हा बोल. रंगे हात आणते आणच. भगवान परमात्म्याने हिचा आवाज लांबून ऐकला. मला पेंद्या सगळ्यात मोठ्यानं जी बडबड करायला घेण्या देण्याची कीर्तनात इथली नाही, इथली नाही, इथली नाही, इथली नाही. हा काय कशामुळे शानपणा मारायली एवढी? सगळ्याचं लक्ष आपल्याकडे जावं म्हणून. काय बगर म्हणा ही कुठशिक राहते, काय तपास काढ. ओढीत आणते म्हणती आणि ती बी आपल्याला बघू म्हणलं हिचा अगोदर. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. आणि मग भगवान परमात्मा सगळ्याला सूचना केली, आज त्या गवळणीच्या घरी जायचं आहे. सगळे नीट लक्ष करा. म्हणजे ठीक आहे, घर पक्क लक्ष ठेवलं. सगळ्याला घेऊन भगवान परमात्मा त्या वाड्यात गेले. काय खायचंय तेवढं खाल्लं आणि सगळ्याला सांगितलं, तुम्ही जा रे. तू जरा बघतो मला हिच्याकडे लईच काल तानो तानो बोलली आईला. न तानो तानो बोलती, मला वडीत आणते, दाखवतो म्हणा तिला जरा. तुम्ही जा. भगवान परमात्मा तिला म्हणले, उठ. उठ म्हणल्यावरती दचकली. बाय कृष्ण तोंडाला लोणी, हाताला लोणी, रंगे हात चोर माझ्या घरात आलाय.
हा काय करणारच ग? काय काय करशील काय? घेऊन जाईन यशोदेकडे. जा असेल लय बघलं मला नेणार आहे. मला दम देतो का? माझ्याच घरात येऊन तुझ्या बापाचं घर आहे का म्हणला. दीन तोंडावर तुझ्या बापाचे काय घर. आता आपलं काय महाराज सगळं त्याच आहे हो. आपलं काय नाही उगा मरमर 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 करतय आणि जाते मरून. काय आपलं आपलं काय नाही सगळं त्याच आहे. म्हणले माझ्या घरात येऊन मला दम देतो काय म्हणला तुला. बघा आणि काय करशील नेते ने जा. पण रात्रीच्याला न्यायचं कसं? मध्यरात्रीला न्यायचं कसं? दिवस उगवू द्यावा लागल. दिवस उगवल्याबरोबर ओढायला सुरुवात झाली. पण यानं केली गंमत. यानं गंमत काय केली माहितीये? तिच्या मुलाचंच रूप घेतलं. तिच्या मुलासारखा रूप घेतलं. ही वडाले चल यशोदेला सांगते चल. गावातले लोक हसायचे हिच पोरगणीच बोंबलायला लागली. आणि हिला वाटायचं गावातल्या लोकांना चोर पकडला म्हणून आनंद झालाय. सगळ्या गावात मिरवणूक महाराज. आणि ही महाग तिच्या आई सावकाश चल आहे सावकाश चल आहे सावकाश चल. ती आई कशाला म्हणतो चल आता दाखवते यशोदेला. यशोदेपाशी गेली. यशोदाबाई बाहेर या. रंगे हात चोर पकडला. शिक्षा सांगा लवकर. लय बोललाव काल. ढाल गजान बार गजान काय काय म्हणलाव. या बाहेर. यशोदा बाहेर आली. बघती हिच पोरग हीच बोलायला लागली. यशोदा म्हणले माय घरचं भांडण घरीच मिटवायचं. एवढं काय त्याच्यामध्ये? घरचं भांडण. आता कसं गोड बोलायचं कळतंय. आणि काल 12 घरच्या 12 जास्त बोलू नका. शिक्षा बोला. आपण चोर कुणाचा? तुमचंच पोरग आहे. आता बरं माझं झालं. आणि काल सावळा गे चिमणा माझा. यशोदा म्हणली असं कसं बोलायली आट्यासारखं लिहून. जरा यशोदेनं कमरेवर हात ठेवला. म्हणले कुणाचं पोरग पकडून आणलंय? कुणाला बोलायला? कुणाला म्हणजे तुमचा कृष्ण आहे. मग यशोदेच्या लक्षात आलं हिची भानगड काय. यशोदा म्हणली जरा खाली वाकून बघ कोणाचं पोरग. काय बघायचंय? रात्रभर बघते मला टुकटुक माकड करते. एकदा बघ तरी काय कर. बघ तुझ्याकडे डोळ्यात फुल पडलं का? चष्मा फुटला तुझा? खाली वाकून बघ कोणाचं पोरग ती. यशोदा रागावल्यावर तिनं बी एकदा हळूच खाली. बाई पंक्चरच झाली. सगळी हवा निघून गेली. आणि मग तिला आता कळानाच गेलं मी तर कृष्णाला पकडलं होतं. इथं माझंच पोरग आहे. आलं कस काय? तिनं बाहेर ओढत ओढत चला आता अपमान झाला. बाहेर निघाली. बाहेर निघाली ह्यानं रूप बदललं. पुन्हा दिसला कृष्ण. पुन्हा बघते तो मा ही कृष्ण आहे. आणि आता तर माझ्या पोरात चल तुला सोडीतच नाही. कृष्ण म्हणला आता डबल नेऊ नको. आता नेलंच तर अगोदर तुझं बाळ झालं होतं. आता नेलं तर नवराच होतो म्हणला. आता तिथे मी रूप बदलायला हुशार आहे म्हणला. आता डबल मध्ये नेऊच नको. ते म्हणले माय चल घरी तुझ्या पाया पडते. घरीच बरं आहे. भगवंतानं अनंत प्रकारच्या लीला गोकुळामध्ये केल्या. आणि मग एवढ्या सगळ्या खोड्या झाल्यानंतर यशोदेच्या कानावर एवढ्या खोड्या आल्या. 2:15 वाजायला लागले. यशोदा म्हणली कृष्णा आता काय गावात तू राहू नको. लय लोकांचे घराने आलेत. आपलं नका आपलं जावर आपलं तिकडे गाई फी घेड आपलं जा चालायला तिकडं आपलं. आई मग काय हरकत नाही. मला काय म्हणला किधर भी जाने का रोज धंदा करणे का. आपल्याला काय अडचण आहे म्हणला. काय अडचण नाही. भगवान परमात्म्यानं गाई घेतल्या. सगळे गोपाळ. भगवान परमात्म्यानं आवाज दिला या रे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. या रे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. या रे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. या रे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. गोपाळ रानात या. सारे गोपाळ रानात या. गोपाळ रानात या. गोपाळ रानात या. या रे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. या रे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. या रे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. या रे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. यमुनेच्या काठावरती सर्व गाई चरण्याकरता सोडल्या. यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवान परमात्म्यानं खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला पहिला खेळ खेळला क्रिकेट. क्रिकेट काय इंग्रजाच्या बापाचा खेळ नाही. आपलाच बाप खेळला अगोदर. चेंडू फळी म्हणजे काय? क्रिकेटच आहे ना. भगवान कृष्ण परमात्मा खेळले. कळंबाच्या झाडावर चेंडू मारला. खाली अमर्दन केलं. मग चेंडू फळीचा खेळ बाजूला सारला. पुन्हा विठू दांडूचा खेळ काढला. विठू दांडू, रगुडचे, हमामा, पुन्हा सुरपारुंब्याचा खेळ, नाना प्रकारचे खेळ, हुतुतूचा खेळ. आता नाही. आता ही खेळ सगळी गेली. आता एकच राहिलाय.
ते मोबाईलवर नुसतं असं हातवरी करीत राहते येडेवणे आपलं ते झोपीत बी असंच करता ती झोपीत पागल झाले काय नाही त्या मोबाईलनं माणसाची अर्धी डोकी खाऊन टाकली सगळी आता. आणि आता ते AI तंत्रज्ञान येणार आहे, फार मोठा धोका आहे. माणूसच संपणार आहे. डोकं चालवायची गरज नाही ना. लगेच काय सांगितलं लगेच मोबाईलवर, काय बी सांगितलं लगेच मोबाईल. डोकं चालविण्या गेल्यामुळं ती मंद व्हायला न डोकी. ते मी जरा विचार केला, हे जन कोणी काढला असं ते बाहेरला इंग्रज अधिकारी अमेरिकेचा कोण होता काय मला माहित नाही, पण ते हुशार डोकं असेल त्याचं. आपल्याला तुम्ही लक्षात करा, जुन्या लोकांना माहिती आहे एकत्रित कुटुंब असायची आणि एकत्र लेकरही भरपूर असायची. आणि ते मग त्या काम करायच्या बाईला वेळ मिळायचा नाही, सासू रागवायची म्हणून ती माय काय करायची, आपूची गोळी द्यायची त्या लेकराला खायला. आपूची गोळी कशा कर द्यायची, ती सूंद पडायचं. आपूची गोळी खाल्ली की ती सूंद पडायचं, पण ती आपू खाऊन खाऊन इतके मंद व्हायचे काही निस्ते जनावर राखाच्याच कामाचे राहायचे, ते गुराकीच व्हायचे. ते असे लय उदाहरण आहेत, तुम्ही सगळ्याला माहिती आहेत. आपूची गोळी हे कोण हुशार असं की त्यानं हे जगाला थांबविण्याकरता आपूची गोळी काढली आहे. त्यानं आपूचीच गोळी काढली महाराज. त्यांना हे सगळं वाटोळच होणार एक दिवस, पण ते आता ती का होईल देव जाणे, हळूहळू व्हायच लागलंय. पण ते आता ती आपण राहू का न राहू देव जाणे, काय असेल ते असेल. त्याच्या ती तेवढा एकच खेळ माहिती नाही तर सगळे हुतू मर्दानी खेळ, हमाम्याचा खेळ, हुतूचा खेळ, नाना प्रकारचे खेळ झाले. आणि मग गोपाळने सांगितलं खांदे भार पोटी भुक, खांदी भार पोटी भुक, खांदे भार पोटी भुक, खांदी भार पोटी भुक. काय खेळायाचे सुख, 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 काय खेळायाचे सुख. चला वळवू गाई बैसू जेवू एके ठाई. चला गाय वळवून आणा. सगळ्या गाय वळवून आणल्या, पाण्यावर घातल्या. भगवान परमात्मा मध्यभागी उभा राहिली. आजी हो सामरावती, काला पहावया येते, देव विसरती, देवभाव आपुला. तुम्हाला आम्हाला काला नाही, टुकटुक तुम्हाला काला नाही. देव लोकांनो, ब्रह्मादिकाशी हे दुर्लभ उच्चिष्ट वाकुली या ब्रह्मादिका, टुकटुक माकड, काल्याचे आशे, देवजळी झाले मासे. सगळी भगवान परमात्म्याने तयारी केली. भगवान परमात्मा मध्यभागी उभा राहिले. गोपाळ असे भोवताली बसलेले, सगळे हात करून द्यावा हरिप्रसाद. भगवान परमात्मा प्रसाद देतात. विभ्रद वेणुम जठर पटयो शृंगवेत्रेचे कक्षे वामे पाणी मसर कौलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन मध्यं सुपरिस्वरधो हा सयन नर्भवि स्वे स्वर्गीय लोके मिसती बुभुजे यज्ञ भुगबाल केली. पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज. तो काला दुर्लभ आहे, मात्र तो ब्रह्मादिकांना दुर्लभ असला तरी आम्हाला मिळतो. कशामुळे? विशेष हा लाभ संत संगे. म्हणून एकदा तुकोबऱ्याचं चिंतन करून मग थांबू. हातवरी करा सगळे, टाईट हायब्रिडच्या कणसासारखे. टाळी म्हणजे टाळी वाजली पाहिजे. ज्यांना ज्यांना हात आहे हातवरी करा. महिला मंडळाने थोडासा वर घेतला तरी चालताय. आणि सर्व पुरुष मंडळी टाईट. तुकाराम 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 राम तुकाराम 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 तोच काल्याचा प्रसाद आपल्या सर्वांना प्राप्त होईल. दादात आपल्या सर्वांना विनंती अशी आहे, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सदेह वैकुंठ गमन सोहळा जगद्गुरु तुकोबरे आपल्या परिसरामध्ये उद्या ठिकाणी स्थानापन्न झालेत. असे श्री संत तुकाराम महाराज मंदिर पावनधाम संस्थान औरंगपूर या ठिकाणी दरवर्षी भव्य प्रमाणामध्ये हा सोहळा संपन्न होत असतो. याही वर्षी त्याची सुरुवात 26 तारखेला या ठिकाणी होत आहे, 26 फेब्रुवारी याच महिन्यात. आणि
5 मार्चला काल आहे, 5 मार्चला बीज आहे म्हणून तुकोबाराय आले म्हणून आपल्याला विचार मिळाले. त्या तुकोबारायांच्या सोहळ्याकरता आपल्या सर्वांनी उपस्थित राहण्याचं हे आपलं कर्तव्य आहे. तुकोबाराय वारकरी संप्रदायाचे कळस आहेत आणि तुकोबारायाकरता आपण सर्वांनी आलं पाहिजे. म्हणून सर्वांनी या सप्त्याची सुरुवात 26 तारखेला आहे. ज्यांना गाथा पारणाला बसायचंय सगळी व्यवस्था आहे. 24 तास अन्नदान आहे. आपल्या गावचे बी भाकरी त्याच्यामध्ये आहेत. ज्या दिवशी भाकरी त्या दिवशी भरपूर द्या. पत्रिका येतीलच आपल्याकडं आणि निस्त्या द्या नाही खायला बी या. का एवढ्या भाकरी काय मी एकटा खाणार आहे का? बकासूर थोडाच आहे मी. सगळ्यांनी त्या दिवशी आलं पाहिजे. आणि शेवटच्या दिवशी तर अमोलराव सरपंच सगळे तरुण मंडळी ते काय आमंत्रण शब्द दिलेला आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी तर जास्तीत जास्त संख्येने आपण यावं. सर्व व्यवस्था तिथं राहण्याची वगैरे आहे. आपण सर्वांनी 26 फेब्रुवारी ते 5 मार्च पावनधाम संस्थानवरती यावं एवढी सर्वांना विनंती करतो. यावर्षी अधिक महिना आलेला आहे. अधिक मास असल्यामुळं अधिक मासाच्या निमित्तानं दरवर्षी आपली बाहेर कुठेतरी एका तीर्थाला कथा असते. यावर्षी नैमिषारण्यामध्ये कथा करायचं नियोजन केलेलं आहे. अयोध्या, काशी, प्रयागराज दर्शन करून नैमिषारण्य 15 मेला जायचं आहे. ज्यांना कोणाला यात्रेला येण्याची इच्छा असेल, रेल्वेचा प्रवास आहे तिथं मग ट्रॅव्हल्स आहेत. ज्यांना कोणाला यायचं असेल कथा श्रवण करायला नैमिषारण्यामध्ये माझीच कथा होणार आहे. ज्यांना कोणाला यायचं असेल तर त्यांनी जरूर असणारा संपर्क करावा. आपल्याकडे सगळ्याकडे फोन नंबर आहेतच. तर आपण यात्रेला यायचं असेल तर जरूर असणारा संपर्क करावा एवढी सर्वांना आग्रहाची विनंती. सांगा चाल. रे विठ्ठल जे जे विठ्ठल सिंकेला विले दुरी होतो तिघाची तुम्ही वारे दोई जरे मुख आवाज चाला तुम्ही वारे दोई जरे तुका मने हती तुका दिली दोई करी तुम्ही वारे दोई जरे गंडी धरला कृष्ण मनी अवघात वाटुलिका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका वाटुलिका वैष्णवनिका संभ्रम मनी भूमंडळी आम्ही भवी विरगाडे वाटुलिका वैष्णवनिका संभ्रम. हरी विठ्ठल हरी विठ्ठल, हरी विठ्ठल. बोलिले पुरे वेळी